नमस्कार, मी अमित नारायण पचरवाल, कार्यकारी संपादक आज की खबर आणि आज की नई दुनियामध्ये. आज आमच्यासोबत आहे आंदोलक सम्राट व यशवंत सेनेचे बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख गजाननजी बोरकर यांनी सारंगपूर ग्रामपंचायत कथित मनमानी कारभाराविरोधात अमरावती येथे टावरवर चढून शोले स्टाईलनं केलेल्या आंदोलनाचा लेखी आश्वासनानंतर स्थगिती देत यश मिळालं आहे. यावर आंदोलक सम्राट गजानन बोरकर यांची काय मते, चला जाणून घेऊया. नमस्कार, मी गजानन बोरकर, यशवंत सेना बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख. आज की खबर व नई दुनिया या ग्रुप ऑफ मीडियाचे मी धन्यवाद करतो. सारंगपूर ग्रामपंचायत येथे 29/6/2026 रोजी मी सोनाटी येथे टावर आंदोलन केले. त्या रोजी त्यांनी मला लेखी आश्वासन दिले की तुमची समिती 2-3 दिवसात करून घेतो. समिती नेमल्यानंतर त्यांनी आपले चिखलीचे पोकळे साहेब आणि हे ठरवले होते समितीमध्ये, पण त्यांनी थोडक्यात मॅनेज झाले असं का म्हणा ना. मॅनेजच्या हिशोबाने ते म्हणजे व्हिडिओ चित्रीकरण करायला त्यांनी मला नकार दिला आणि आम्ही चौकशी करत नाही, तर त्यांनी ती चौकशी न करता ते निघून गेले. 14 ऑगस्ट सकाळी 3 वाजता विभागीय आयुक्त अमरावती ह्या ठिकाणी सातुर्णा टावरवर जाऊन आंदोलन चालू केले. दरम्यान तिथले महापौर आले. महापौरनी संपर्क केला आणि तुम्हाला न्याय मिळेल, कारण तुम्ही स्वतःसाठी काहीच करून न राहिले म्हणे. बाबा मी तुम्हाला तुमच्या पाठीशी आहे म्हणे. तर त्यांनी आयुक्तांशी चर्चा करून कलेक्टरसोबत संभाषण केलं. नंतर आपल्या मेकर विभागाच्या समिती, परत जिल्हा परिषद CO यांच्या संग संपर्क करून त्यांनी मला लेखी आश्वासन दिले आणि 10 तारखे त्यांनी मला 5 तारखेपर्यंत आश्वासन दिले, बघ तुमच्या गावाला पाणी पाजू म्हणून. पण मी त्यांना 5 दिवस एक्स्ट्रा दिले की तुम्ही 10 तारीख घ्या, 10 तारखेला मला गावाला पाणी पाजा. आमच्या गावाला 25 ते 30 वर्ष झाले गावाला पाणी नाही आहे. परत आमच्या गावाला भ्रष्टाचार सुद्धा झालेला आहे. लॅपटॉप, प्रिंटर, परत धूर फवारणी 65,000, लॅपटॉप प्रिंटर 1,95,000, असे भरपूर काही भ्रष्टाचार झालेले आहे. त्या संदर्भात चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या संदर्भात मी शोले स्टाईल आंदोलन केले व मला लेखी आश्वासन मिळाले. उद्या म्हणजे 19 तारीख या ठिकाणी त्यांनी सांगितलं की उद्या मी तुमच्या सारंगपूरला येऊन चौकशी करू. पण चौकशी जर यांनी बरोबर जर केली नाही तर मग पुढची दिशा राहील की दिल्ली राष्ट्रपती यांच्या बंगल्यासमोर मी आत्मदहनाचा इशारा देऊन मी न्याय मागण्याचा प्रयत्न करील. न्याय जर नाही मिळाला तर मी तिथं जीवन संपवण्यात तयार आहे.